झाले स्टार्ट. Good afternoon, student. Today we are going to teach our second lesson of English book, A Thief's Story. The story is about a thief and his owner किंवा मालक आपण म्हणू शकतो. ते मालक आणि नोकराची ही स्टोरी आहे. The author himself here a thief. The story written by Ruskin Bond. रस्किन बॉन्ड इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. ब्रिटिश काळातील हे इंडियन ऑथर आहेत. ही लिव्स विथ हिज फॅमिली इन लंडन इन मसुरी. मसुरीमध्ये ते राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. चिल्ड्रन्स लिटरेचरमध्ये त्यांनी खूप आपण म्हणतो कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे की लहान मुलांना पण लिटरेचरचं नॉलेज व्हावं म्हणून. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्री स्टील ग्रो इन देहरा. त्यांचं जे साहित्य होतं, त्यांचं बुक्स होतं, त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले. फॉर हिज पब्लिश वर्क इन इंग्लिश, इट वॉज रिटन इन इंग्लिश. He was awarded the Padma Shri in 1999 and Padma Bhushan in 2040. He got the both award, Padma Shri and Padma Bhushan, the greatest award in India. Now we start the lesson. I was still a thief when I met Anil. I, who refer I here, the author, and though only 15. म्हणजे तो फक्त 15 वर्षाचा होता त्यावेळेस ज्यावेळेस तो अनिलला भेटला. अनिल इज द सेकंड कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी. फर्स्ट इज द ऑथर who was a thief. I was an experienced and fairly successful hand. I was an experienced. कशाचा एक्सपिरियन्स? ऑफ मीन्स ही वॉज अ ग्रेट थिफ. तो खूप चांगला चोर होता. त्याला सक्सेस होती त्याच्यामध्ये आणि त्याचा हात खूप चांगला, हात चालाकी खूप चांगली होती असं त्याचं म्हणणे. म्हणजे मला चोरीचा खूप एक्सपिरियन्स मिळालेला होता. मी चोरीमध्ये प्रत्येक वेळेस सक्सेसफुल व्हायचो. कधी तो पकडला जात नव्हता. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच वेन आय अप्रॉच हिम. जेव्हा मी अनिलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो रेसलिंग मॅच बघत होता. रेसलिंग मॅच, कुस्ती. ही वॉज अबाउट 25. अनिल वॉज 25 years old at that time. A tall, lean fellow. Lean fellow means सडपातळ, उंच सडपातळ. And he looked easygoing, kind and simple enough for my purpose. Easygoing म्हणजे एक साधा सुधा माणूस होता. तो खूप हुशार वगैरे असा दिसत नव्हता. काइंड आणि सिम्पल होता माझ्या पर्पजसाठी. म्हणजे तो योग्य माणूस होता. आय hadn't had much luck of late and thought I might be able to get into the young man's confidence. Here two helping verb use. Had not had. Had not had means had is used here as a helping verb and had is used as a suppose possession like. I have to go like that. I had मच म्हणजे मला होता, एक्सपिरियन्स होता किंवा माझं लक चांगलं होतं हे त्याला सांगायचं. मग आय हॅड नॉट हॅड मच लक ऑफ लेट अँड थॉट आय माईट बी एबल टू गेट इन टू द यंग्स मॅन्स कॉन्फिडन्स. तो म्हणला मला माहिती होतं माझं लक चांगलं आहे की मी त्या माणसाचा कॉन्फिडन्स संपादन करू शकू किंवा एखाद्याचा विश्वास संपादन करणे ही गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे येत होती. You look a bit of wrestler yourself, I said. A little flattery helps in making friends. Flattery means खोटी प्रशंसा. ओके. इनसिन्सिअर प्रेज. इनसिन्सिअर प्रेज म्हणजे एखाद्याची खोटी स्तुती करणे, प्रशंसा करणे. यू लुक अ बिट ऑफ रेसलर युअर सेल्फ. तो काय म्हणतो? तुम्ही स्वतःच एक चांगले पैलवान दिसताय, रेसलर दिसताय. फ्लॅटरी म्हणजे तो त्याची खोटी प्रशंसा करत होता. इन मेकिंग फ्रेंड्स बनवण्यात त्याचं खोटं कौतुक करत होता. सो डू यू, ही रिप्लाय, विच पुट मी ऑफ फॉर अ मोमेंट बिकॉज ॲट दॅट टाईम आय वॉज रॅदर थिन. वॉट Anil रिप्लाय ॲट दॅट टाईम? सो डू यू, तू
तो रिप्लाय देतो की तू सुद्धा चांगला रेसलर दिसतोय. या त्याच्या रिप्लायमुळे मीन्स दिस ऑथर ऑर थिप, व्हॉट ही रिप्लाय विच पुट मी ऑफ म्हणजे मागे सरकणे. अ फ्रेज यूज हिअर, पुट मी ऑफ फॉर अ मोमेंट बिकॉज ॲट दॅट टाईम आय वॉज रॅदर थिन. कारण मी खूपच बारीक होतो त्यावेळेस, खूप सडपातळ होतो. त्यामुळे त्याच्या या वाक्याने तो काय झाला, खूप आश्चर्यचकित झाला. तो 2 मिनटं शांत बसला. वेल आय सेड मॉडेस्टली मीन्स विदाऊट बोस्टिंग, इन अ हंबल वे. अजिबात राग न मानता तो नम्रपणे काय म्हणाला, आय डू रेसलर रिपीट, मला सुद्धा रेसलर व्हायला आवडेल किंवा मी स्वतः रेसलर आहेच. व्हॉट्स युअर नेम, हरी सिंग. व्हॉट्स युअर नेम, अनिल आस्क हिम. व्हॉट्स युअर नेम, द ऑथर ऑर थिप रिप्लाय, हरी सिंग. आय लाय. व्हॉट, ही लाय बिकॉज हिज रियल नेम वॉज नॉट हरी सिंग. I took a new name every month that kept me ahead of the police and my former employees. Kept me ahead म्हणजे मला त्यांच्यापासून लपवण्यासाठी. Kept me ahead is also a phrase. Underline it and find out the meaning of it. म्हणजे प्रत्येक महिन्याला मी एक नवीन नाव घेतो, म्हणजे नवीन प्लेसवर गेला तो की त्या ठिकाणी तो नवीन नाव घेत असतो. दॅट केप्ट हिम अहेड फ्रॉम पोलीस अँड फॉर्मर एम्प्लॉयर्स. फॉर्मर्स म्हणजे ज्याच्याबरोबर त्याचा आधी संबंध आला होता त्यांच्यापासून लपण्यासाठी आणि पोलिसांपासून लपण्यासाठी त्याला ते नाव योग्य वाटायचं, सेफ असायचं. आफ्टर दिस इंट्रोडक्शन अनिल टॉक अबाउट द वेल ऑइल्ड रेसलर हू वेअर ग्रंटिंग. ग्रंटिंग मीन्स मेकिंग लो गटरल साऊंड, ओरडण्याचा. तुम्ही पाहिलं असेल रेसलर जे असतात इन अ मॅच दे ऑलवेज ग्रंटिंग, शाउटिंग लाऊडली टू इच ऑदर. एकमेकांवर ओरडतात, शाऊट करतात. त्या प्रकारे तो रेसलर जे असतो वेल ऑइल्ड म्हणजे पूर्ण बॉडीला मसाज केलेले असतात ते. वेअर ग्रंटिंग, लिफ्टिंग अँड थ्रोविंग इच ऑदर अबाउट. एकमेकांना लिफ्ट करत होते, थ्रो करत होते, एकमेकांना उचलून फेकत होते. आय डिडंट हॅव मच टू से. मी जास्त काही बोललो नाही. अनिल वॉक अवे, आय फॉलो कॅज्युअली. वॉक अवे म्हणजे तिथून निघून गेला. हा त्याच्या मागे मागे चालत होता, त्याला फॉलो करत होता. कॅज्युअली म्हणजे कोणालाही न कळत असं फॉलो करणे. हॅलो अगेन ही सेड. तो म्हणतो त्याला हॅलो अगेन, काय काम आहे का तुझं. आय गेव हिम माय मोस्ट ॲपिलिंग मीन्स अट्रॅक्टिव्ह स्माईल. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू, आय सेड. व्हॉट दिस थिप सेड, आय वॉन्ट टू वर्क फॉर यू बट आय कांट पे यू. पण मी तुला काही पैसे देऊ शकत नाही, तुला पे करू शकत नाही, तुला पगार देऊ शकत नाही. आय थॉट दॅट ओव्हर अ मिनिट परहॅप्स आय हॅड मिसजज माय मॅन. तो शांत बसला, थोडा विचार करायला लागला की मी चुकीचा माणूस निवडला आहे का माझ्या कामासाठी. म्हणजे त्याला चोरी करायची होती, घरी राहून त्याच्या काहीतरी मिळवायचं होतं त्याच्यासाठी. तो म्हणतो मी चुकीचा माणूस निवडला आहे का. आय आस्क कॅन यू फीड मी. पण तुम्हाला तू पगार देऊ नकोस, पण तू मला जेवायला तर घालशील का, अन्न तर घालशील का जेवायला. मग व्हॉट अनिल आस्क हिम अगेन, कॅन यू कुक मीन्स यू नो द कुकिंग, कॅन यू कुक फॉर मी. आय कॅन कुक. आय लाय अगेन, ही डोंट नो अबाउट द कुकिंग, एनिथिंग अबाउट द कुकिंग, बट हरी अगेन लाय दॅट आय कॅन कुक. इफ यू कॅन कुक then maybe I can feed you. What is the sentence? Read carefully. If you can cook then maybe I can feed you. जर तुला चांगलं जेवण बनवता येत असेल तर मी तुला जेवू घालू शकतो. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तू माझ्यासाठी जेवण तयार कर, जेवण बनव आणि मग मी तुला जेवायला घालू शकतो. ही टूक मी टू हिज रूम. टूक मी म्हणजे मला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. रूम ओव्हर द जमुना स्वीट शॉप means below there is a Jamuna sweet shop and above this his room, and told me I could sleep on the balcony, but the meal I cooked that night must have been terrible because Anil gave it to the stray dog and told me to be off. म्हणजे
त्या रात्री जे मी जेवण बनवलं ते अतिशय टेरिबल होतं, भयानक होतं, कारण ते बनवलेलं अन्न आणि मी काय केलं, स्ट्रे डॉग म्हणजे भटकी कुत्रे असतात रस्त्यावर फिरणारे, त्या कुत्र्यांना जाऊन टाकलं आणि टोल्ड मी टू बी ऑफ म्हणजे जेवण बनवण्याचं थांबव, जेवण बनवू नकोस. बट आय जस्ट हंग अराउंड स्माइलिंग इन माय मोस्ट ॲपिलिंग वे अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. पण तो काहीच नाही, तो हंग अराउंड म्हणजे त्यांनी स्वतःभोवतीच गिरकी घेतली आणि हसला. मोस्ट ॲपिलिंग स्माईल, त्याची ती अट्रॅक्टिव्ह स्माईल होती, ती स्माईल पुन्हा त्याला दिली. अँड ही कुड नॉट हेल्प लाफिंग, आणि तो